त्याचा वाजलेला आहे बँड, त्याच्यामुळे ते सगळं हे झालं. आणि मग अशी आमच्याकडे कावा होता, थोडं समोर नेत होती तर मला दिसलं की यामध्ये मनी प्लांटच नाही माझा. अरे दुःख झालं रे तिला, काहीच झालेलं नाही तरी करत आहे. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आज आहे संडे आणि आज आरामात वाला दिवस आहे. तर आरामात उठलो आम्ही मस्त बऱ्यापैकी. काल रात्री खूप जास्त वेळ झाला झोपायसाठी. तर आणि थोडंसं दिवसभर करणं थकल्यासारखं पण वाटत होतं. आरामात तुटलेला आहे, कारण अलाराम वगैरे खूप काही लावलेला नव्हता, त्याच्यामुळे बिलकुलच जाग आलेला नाही. तर छान 8 वाजेपर्यंत झोप घेतली आणि आता तसं वेगळी चहा पाणी वगैरे. तर तेवढ्यातच आला आमच्यासाठी नाश्ता. स्नेहाताईंनी ढोकळे केलेच नव्हतं, त्यांनी पाठवले ढोकळे. इडली पात्रातले आहे ढोकळे. आता खाते मी छान मस्त. अहो तुम्ही नको हात लावू. अरे 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 अरे. हे बघा चहा पण पाहिजे, नाश्ता पण पाहिजे. जे चहा पीत असते त्यांना नाश्ता नाही करायला कसं रवा बेसनाचे ढोकळे. ढोकळे घेऊन घे. ढोकळा घेऊन घे, लवकर घे ढोकळा. दे रे बॉटल. ढोकळे शानू शानू मस्त. वरिष्ठ रविवार म्हटलं की माहिती नाही, सगळं आरामात चालू असतं. आणि त्याचप्रमाणे आजसुद्धा आमचं असंच सुरू आहे नेहमीच्या रविवाराप्रमाणे. तसंही कालचा आमचा कार्यक्रम झाला, त्याच्यामुळे थोडंसं थकल्यासारखं तर वाटतच होतं. आणि बाकीचे ते भांडे ठेवणं, हे करणं ते पण कामं व्हायचे होते. आम्ही नाश्ता वगैरे केला. पहिले भांडे होते थोडेसे घासायचे, ते घासून घेतले. आणि जे समजा मोठे मोठे गंज हे ते ठेवायचं होतं ते वगैरे ठेवून दिलं. घरातले कामं केले, झाडझूड, पोछा, डस्टिंग जे काही करायचं आहे ते. रविवार असल्याकारणाने डस्टिंग तर राहतेच, कारण की मग रोज कधी ना शाळेच्या घाईमुळे होत नाही, म्हणून मग मी रविवारी करून घेत असते. तर आम्ही मग सगळी कामं वगैरे करून झाली आणि मग आम्ही आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग पूजा केली आणि त्याच्यानंतर मग जेवायला घेतलं. आणि सगळं रात्रीचंच होतं, मला स्वयंपाकात काहीच करायचं काम नव्हतं. त्याच्यामुळे असं म्हणजे असं डोक्यात असते ना की आपल्याला आज स्वयंपाक करायचं काही काम नाही, थोडंसं आरामात केलं तरी चालते. असं करता ना एवढा वेळ होऊन जातो. तर असं वाटते जेवढा वेळ आपण टाईमपास केलेला आहे तेवढ्या वेळात आपला स्वयंपाक पण झालेला असता. आणि त्या वेळेचा जो मिळालेला वेळ जो आहे आपल्याला, म्हणजे स्वयंपाकाचा जो मिळालेला वेळ आहे त्या वेळेचा आपण काहीच फायदा नाही घेतला, याचं रिग्रेट नंतर होते. तर म्हणून मग मी नाश्ता वगैरे करेपर्यंत टाईमपास केला आणि त्यानंतर पटापट सगळे कामं करून घेतले. तर मगाशी शानूला जे डोळ्याला झालं होतं ना, तर ते त्याचा वाजलेला आहे बँड, त्याच्यामुळे ते सगळं असं हे झालं. आणि मगाशी आमच्याकडे कावा होता, आता थोडंसं ते हे झालेलं आहे, त्यातून पाणी वगैरे निघत आहे आता. तर ते तिला साफ कर म्हणजे ते हात पण नाही लावू देत तिथे, ते तिच्याच हाताने करत आहे सगळं. त्यांनीच हे केलं आणि इतकी ओरडत होती, इतकी रडत होती. तिने फक्त ते करणला तिने ऐकलं, बाकी मला तर हात नाही लावू दिला तिने. असं आहे. तर थोडा वेळ मी केला आराम. जेवण झाल्यावर थोडंसं असं हे वाटत होतं, तर आराम केला मी. थोडा वेळ झोपली तर नाहीच, फक्त लेटली. आणि सोबतच माझे ब्लॉगसुद्धा एडिट करून घेतले, मिनी ब्लॉग वगैरे जे काही आहे ते. आणि आता करते मी माझं मशीन काम. हा जो पसारा आहे हा उचलून घेते. याचा चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे, जेणेकरून माझ्या कॉर्टरमध्ये अशी ग्रीनरी दिसली पाहिजे. तर हे सध्या आता राहू देते, पहिले लग्न वगैरे होऊ देणार आणि नंतर त्याचं काय ते बघते. आणि या साडीला फॉल लावून घ्यायचे आहे आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज आणि आणखी एक ब्लाऊज आहे.
काय झालं का? काय झालं? हा त्रास होते, पुसू दे ना मग ते व्यवस्थित. तू पुसू नाही देता ना, काही नाही कारण दे ना थोडंसं पुसून दे. तुला ऐकते कोण आहे? ओलं कर, ओलं ओलं करून हे कर, ते स्वच्छ कर. जाणं ते मामा देते ना तुला बरोबर करून. तू ऐकतच नाही शानू. आता आंबे खाशील का? होऊ शकते कारण तिच्या बाबाला होते ना आंब्यानं होते ना बाबाला तिच्या. आंबे खाल्ले की असं पहिल्यांदा आलं पण ते असं याच्या आधी आलं नाही. हळू 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 हळू. तर तुम्हाला सांगते मी इथे ना मगाशी काय झालं सांगते. माझं तर इतकं डोकं खराब झालं ना, म्हणून मी ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला. डायरेक्ट जाऊन लेटली आणि मला जे काम करायचे ते केले. तर असं झालं की काल माहिती नाही इथला मनी प्लांट जो आहे, मी कालच दुपारी हे सगळं व्यवस्थित करून ठेवलं, छान स्वच्छ केलं, याच्यातलं छान पाणी टाकून ठेवलं. हे बघा पाणी भरूनच यामध्ये पाणी टाकून ठेवलं. मनी प्लांटला छान असं थंडगार पाण्यामध्ये धुतलं व्यवस्थित. आणि रात्री पण माझं याच्याकडे काही लक्ष नाही. मग मी जेव्हा आम्ही इथून जेवणाचं उचललं, इथे पूर्ण जेवणाचा पसारा ठेवून होता, तर भांडेच भांडे. मग आम्ही जेवण करायला घेतलं, जेवणाचं उचलून समोर नेत होती, तर मला दिसलं की यामध्ये मनी प्लांटच नाही माझा. यामध्ये एक ब्राऊन कलरचा आणि एक ग्रीन कलरचा 2 असे मनी प्लांट होते आणि ते दोनही गायब. आणि बघतो तर इकडे तिकडे बघितलं, खाली सगळीकडे बघितलं, यांना पण कॉल लावला आणि बाहेर जाऊन एकदा असं बघितलं तर हे बघा इथे पडलेला आहे मनी प्लांट. हा पूर्ण वाळलेला आहे. हे रात्रीच काहीतरी झालं आहे. आता हे जे आहे हे कसं झालं हे काही माहीत नाही आहे. पण माझं एवढं जास्त डोकं खराब झालं की मी ना ब्लॉग शूट केला ना काही. डायरेक्ट जेवण केलं आणि लेटली मी. माझे जे व्लॉग होते शूट करायचे ते करून घेतले, माझे जे व्लॉग एडिट करायचे होते ते करून घेतले. अलग आता झाडांच्या वाटी नको जाऊ, राहू देते. तर मला ना असं झाडांच्या बाबतीत असं झालं ना, मला खूप जास्त हे येते. माझ्या शानूला ते तशी सांगी आहे लहानपणीपासून की बा झाडांना बिलकुल हात लावायचा नाही, बिलकुल हे नाही करायचं. तिने लावला ना तरी पण मी ओरडते. मला आहे एक झाडांविषयी प्रेम. तर असं आहे, जाऊ द्या आता नवीन तयार करूया त्यामध्ये एक मनी प्लांट. या ज्या काड्या आहे या मी आणून ठेवलेल्या होत्या कालच, तर हे बघते मी देते टाकून त्यामध्ये. आण बरं शानू तो मनी प्लांट. हे कुंडी आण बरं, ते कुंडी मनी प्लांटची. तर आमच्या इथे ना एका बाजूच्या क्वार्टरमध्ये म्हणजे त्यांचं क्वार्टर आज खाली करणार आहे, त्यांचं घर वगैरे बांधून झालं तर क्वार्टर खाली करणार आहे. आणि त्यांच्याकडे बराच असा मनी प्लांट होता. तर मग मी काय केलं, पडून होता असाच, तर त्यांना नवीन काही ग्रो करायचा असेल किंवा आणण्याची थोडंसं आपत येतेच नाही, एवढा मोठा मनी प्लांट नाही नेणं होत, तर ते आता क्वार्टर वगैरे खाली करणार आहे. तर मग मी म्हटलं तो असाच पडून आहे तर 2-3 फांद्या आपण पण तोडून घेऊन येऊया. आणि थोडंसं पाण्यामध्ये ते ठेवून दिलेलं होतं मी सध्यापुरतं. मग नंतर याचा काही ना काही आपल्याला पॉट वगैरे एखादी मिळालं तर छान याच्यामध्ये आला लावणार. पण गोष्ट अशी झाली की आता याचा वापर आताच करावा लागला आणि यामध्ये आता मी याला छान पाण्यामध्ये लावलेला आहे. पण माझं त्या मनी प्लांटसाठी ना खूप जास्त मन दुखत आहे, कारण की त्यामध्ये मी ना 2 प्रकारचे मनी प्लांट ग्रो केले होते. एक होता ब्राऊन कलरच्या पानांचा आणि एक होता पूर्ण ग्रीन कलरच्या पानांचा, आणि खूप छान ग्रो झालेला होता तो. तर माझं थोडंसं मन पण दुखलेलं होतं आणि डोकं पण सरकलेलं होतं. तर मग थोडंसं स्वतःच्याच मनाला समजावून घेतलं आणि दुसरा मनी प्लांट त्यामध्ये लावून दिला. आता इथे याच्यातला खूप छान वाढलेला होता मनी प्लांट, पण आता जाऊ द्या, झालं ते झालं. मला वाटते काल आमची ना खिडकी उघडी होती तर मांजर वगैरे आली असेल, तर मांजर असा कारभार करू शकते का तर माहिती नाही. तर आता हे असं काही ठेवलेलं आहे. का पुसत राहील शानू? मी पुसून देतो म्हटलं तर ते पण नाही शानू तुला. आ लगातार पुसत राही म्हणते ना, की काम नाही लगातार पुसायला ते. का करावं आता.
काही काम नसताना आमचं इथं हे करणं चालू आहे, बँडेज. अरे किती दुःख झालं रे तिला. काहीच झालेलं नाही आहे तरी करत आहे. अरे यार मम्मी नाही, आता चुप बस. डोळा बंद झाला तरी चालते. होऊ दे, तू आता टेन्शन घेऊच नको बिलकुल. चाल घे बँडेज. चल बँडेज घे. प्लास्टर पाहिजे का लावून? थांब. ओ ओ ठीक आहे. चुप बसणार आहे का? झाले नाटकं पूर्ण आपल्या. इकडं पाहिजे आता बाई. अरे सलाईन नाही लागली का तुला? चल सलाईन लागली. अरे यार सलाईन नाही लागली का गं तुला? पडशील छान, पडशील. हे बघा एवढंसं झालेलं आहे तिला. आणि ते तेव्हाच घेऊन बसलेली आहे. करणला पण त्रास देत आहे, मला पण त्रास देत आहे. मम्मी ते पुसून दे, मम्मी ते असं कर, मम्मी ते तसं कर. मला तर हात लावूच नाही देत आहे, मला पण करणच्याच मागे लागलेली आहे. आता मी काय केलं, बेटाडीनचा ट्यूब घेतला आणि तो लावून दिला. आता बिलकुल पुसाचंही काम नाही, काढायचं पण काम नाही. ठीक आहे? नाही काढायचं, उद्या काढायचं. आता झोप. 17 वेळा काढायचं. आता लागून तर थोडा वेळ आराम करू शकते, जेणेकरून म्हणजे कसं आमच्या पण डोक्याला आराम होते. हा डीजे थोडासा शांत बसव. इथे एक मुलगा राहते, ते डीजे राहते, पुन्हा इथे डीजे वाजते, इथं व्हॅन वाजत असेल इथं, असाच डीजे वाजते तो. इकडला तिकडला म्हणून थोडस काही समजत नाही कोणाला. काहीच नाही त्याच्यातले गाणे, काहीच नाही समजत आम्हाला. तर त्याच्यामुळे थोडस नाही का शांत बसते का बेटा? आणि झोपते का थोडीशी? झोपते थोडीशी. मग एक काम कर, एखादी पुस्तक घे तुझं वाचत बस. आणि वाचत बस. ठीक आहे? तर मला ब्लाऊज शिवायचे आहे, तर त्यासाठी इथे माझी प्रिपरेशन चालू आहे. कारण की एवढ्या दिवसानंतर मशीन चालू करायची म्हटलं की थोडंसं त्याला ऑइलिंग करणं, हे ते त्यामध्ये थोडासा सुरुवातीचा जो वेळ आहे तो चालला जातो आपला. आणि मेन गोष्ट तर अशी आहे की मला आजकाल शानू खूप जास्त त्रास द्यायला लागलेली आहे. दिवसेंदिवस तिचा त्रास जो आहे तो वाढत चालला आहे. अति जास्त नाही, कारण की बाकीचे मुलं बघते मी, कोणी खूप त्रास देतात, पण तेवढा त्रास नाही देत. ते एका शब्दात ऐकते ते माझं कुठे ना कुठे. पण गोष्ट अशी की त्याच गोष्टीला घेऊन बसते. आणि आता ज्या प्रकारे तिचं म्हणजे चालू आहे ते मी अजूनपर्यंत तिच्यामध्ये अनुभवलेलं नाही आहे. तर त्यामुळे मला थोडंसं वेगळं वाटते. तर तिला काय केलं मग मी, तिचं काय असते, शाळा वगैरे नसली, ट्युशन वगैरे नसली, तर मग मी काय करू, कारण की इथे आजूबाजूला कोणीच नाही आहे आता विहान वगैरे. पण ती एकाचसोबत खेळून थोडं मग दिवसभर नाही का बोर होऊन जाते. मग काय करू मी पण उन्हातानामध्ये तिला काही निघू नाही देत बाहेर. तर काय करू करते. तर मग मी तिच्या मागे अशी कामं लावून देते, झाडून टाक, हे कर ते कर. म्हणजे तिला तेवढे काही जमत नाही, पण मग ते तेवढ्याच ह्याच्यात बिझी असते नाही का. खेळून ती किती वेळ खेळणार आहे दिवसभर. भांडे वगैरे हे ते तिचं चालू असते, पण ते एकदम जास्त वेळ त्याच गोष्टीला घेऊन बसू शकत नाही. मग ती कधी झाडून टाक म्हटलं झाडून टाकते, तो कचरा निघो नाही निघो. मी म्हटलं बिझी राहते त्याच्यामध्ये महत्त्वाचं. आणि पूजा वगैरे व्यवस्थित करते, ती खूप छान पद्धतीने पूजा करते. एक ड्रेसिंग पुन्हा खूप छान पद्धतीने साफसूफ करते. तर अशा काहीशा आता सुट्ट्या घालवणं चालू आहे. तिच्या सुट्ट्या नाही, शाळाच चालू आहे, पण आजचा संडे होता त्यामुळे थोडंसं सुट्टीचा एक टाईमपास चालू होता. आणि आता तिला काही दिवसांनी सुट्ट्या लागणार, तर बघू आता इकडे तिकडे कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू. कारण की घरच्या घरी ते पण बोर होऊन जाते. आणि तिकडे जाता येईल, कधी सासरी वगैरे जावं लागेल. तर असं आहे. चला मग आता 2-3 दिवसानंतर आपल्या लग्नाचे ब्लॉग चालू होईल. तर पटापट आपल्या चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करून द्या. आणि बेल आयकॉनवर क्लिक करत जा, म्हणजे नोटिफिकेशन येऊन जाते तुम्हाला. तर आता आमच्या मॅडमची झाडझूड तर झालेली आहे, पण आता मग काय करू ते म्हणे मी सायकल फिरवते. मी म्हटलं जा बाहेर, आता ऊन पण गेलेली आहेच, तर जा म्हटलं सायकल फिरव तू. तेवढाच वेळ मी पटकन ब्लाऊज जेवढं शिवून होते तेवढं शिवून घेते. तर चला आता मी मंडळी ब्लाऊज शिवून घेते.
आणि आज वेळ कसा चालला गेला तर माहीतही नाही पडलं. आणि मी एकदाची मशीन काम करायला लागली की ते शेवटपर्यंत सोडत नाही आणि मग मला मानेचा त्रास उमळतो. तर मंडळी 10 वाजून गेलेले आहे आणि माहीत पण नाही पडलं. माझं असं आहे, बसलं की मशीनवर बसलं काम करायसाठी की मला वेळेचासुद्धा भान नसतो आणि मग कशी माझी मान नाही दुखणार. तर काय झालं, आता हे एक ब्लाऊज झालेला आहे शिवून, हे बघू शकता एक ब्लाऊज झाला आहे आणि घालून पण पाहिलं, परफेक्ट बसलं. सिम्पलच आवडते मला एकदम डिझाईनची आवडत नाही, नाहीतर मग एकदमच जास्त डिझायनर आवडते. तर हे अशा पद्धतीचं साध्या साडीवरचं साधं ब्लाऊज शिवलेलं आहे. आणि आता हे एक ब्लाऊज शिवायचं आहे. तर हे घेतलं मी हातामध्ये, हे बघा जॉईन वगैरे लावायचं आहे थोडंफार. तर हातात घेतलं हे ब्लाऊज. तर बघते तर काय झाला म्हणून बघायला गेली तर इतका जास्त वेळ झाला, म्हणजे 10 वाजून गेले. आणि उद्या आहे शानूची शाळा, आजचा संडे आणि उद्या आहे मंडे. त्याच्यामुळे मला आता हे सगळं जसं आहे तसं ठेवून द्यावं लागणार. हा पसारा जो आहे तो पूर्ण उचलून घेते आणि पटकन आता जेवण करते आणि मग झोपते. तर आज जेवणात जास्त काही नाही, खिचडीच केलेली आहे. कारण की सकाळी पण वांग्याची भाजी होती रात्रीची, तेच खाल्ली, काल पण तेच खाल्ली आणि आता थोडंसं काहीतरी हलकंसं पाहिजे म्हणून मस्त अशी खिचडी केलेली आहे. बस काहीच नाही, मला तर तेल खिचडी दिली तरी होऊन जातं. तर जास्त काही भूक नाहीच आहे. हे असं कसं मशीनवर वगैरे बसलं की भूक लागत नाही. तर असं आहे. चला मग मंडळी, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. हे गेलेले आहे ट्रिपवर, त्याच्यामुळे यांना यायला वेळ आहे अजून. चला, नाही माझी झोप झाली तरी शानूची झोप झाली पाहिजे, तिला झोपून द्यावं लागते लवकर. तर आतापर्यंत ती बाहेर मस्त सायकल वगैरे फिरवत होती. मग अशी काही रिंकू नाही दिलं तिला मी बाहेर उन्हामुळे. तर आता संध्याकाळची निघाली तर मस्तच फिरवत असते ती सायकल वगैरे. तर चला, काय असं. तर जेवण वगैरे आत्ताच झालं आणि आता सर्वात आधी शानूला झोपून दिलं, कारण की उद्या सकाळी आहे शाळा. आणि ती लवकर झोपली म्हणजे उद्या सकाळी उठायसाठी त्रास करणार नाही. आणि हे यायचे आहे अजून, आणि हे तिकडूनच जेवण करून येणार आहे, कारण ते गेलेले आहे लग्नाच्या ट्रिपला. तर तिकडूनच येताना जेवण करून येईल. तर असं आहे मंडळी. चला, आता हे आल्यावर अजून यायचं आहे, आता येईलच म्हणजे जवळपास असणारच. आता एक ब्लॉग आहे तोपर्यंत तो एडिट करून घेते, म्हणजे उद्या सकाळी मला कोणती गडबड होणार नाही. नाहीतर मग सगळे कामं टाकून पहिले मला एडिटिंगसाठी बसावं लागते आणि 10 वाजेपर्यंत कसंही करून ब्लॉग टाकावं लागते. आजचा ब्लॉग थोडाफार लेटच गेला, म्हणजे कालचा ब्लॉग अपलोड केलेला आजचा, तर तो थोडाफार लेटच गेला. तर उद्या आपल्याच टायमावर येईल. तर चला, भेटते तुम्हाला हे आल्याच्या नंतर. दादा आवाज आला मला, मला कसा आवाज आला असं? हां, काय माहिती. या काऊन पार्टीवाल्याने जेवण करायला नाही बोलवलं? हो, हां उशिरा बोलावलं, खूप गर्दी झाली होती. हां घेऊन गेलो, हां असं. हां, मारला, निघालो. आपण शुभम म्हणे जेवण करू. कुठं? ढाब्यावर पार्टीवाल्यानंच नेलं. हां हां, तर आपण एक वेळा आपण लग्नाला गेलो तो, नाव नका घेऊ द्यायचं. तर त्यांच्या इच्छा लग्नाला गेलो होतो, तर हॉटेलमध्ये येता आपण हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो गर्दीमुळेच. ते कोणत्या लग्नाचं असं आहे. बराच वेळ झाला मग तुम्हाला. द्या लवकर द्या. असं आहे. चला मग आता आता कुठेच नका चलू, आता आम्ही झोपतो. आता बराच वेळ झाला, मी म्हटलं आता हे येईपर्यंत ब्लॉग काही एंड करावं नाही. चला आता, चला
काय म्हणू? अहो थांबा की माझा ब्लॉग एंड व्हायचा आहे की. तर चला मग मंडळी, आता आजच्या ब्लॉगला करते मी तेच एंड. आता पुन्हा पण म्हणायचं आहे तुम्हाला चला नको म्हणून. आता दिसत आहे का मी? आतापर्यंत मी अशी फ्रंट कॅमेरा ऑन करून बडबड करत होती. तिकडले लोक दिसत होते, मी नव्हते दिसत. तर असं आहे, जाऊ दे आता. चला आता हे येईपर्यंत मी म्हटलं ब्लॉग काही एंड करावं नाही. तर आता आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. आजचा माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. खरंच कमेंट्स करत जा, त्यामुळे मला कळते की माझा ब्लॉग जो आहे तुम्हाला कसा वाटत आहे कसं नाही वाटत आहे. तर कमेंट्स थ्रूच आपण एकमेकाशी कॉन्टॅक्ट करू शकतो, म्हणजे बोलू शकतो. तर प्लीज कमेंट्स करत जा आणि सांगत जा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटत आहे कसा नाही. तर चला मग आता कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.